गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललो आहे गोव्याला मालवणवरून. इकडून आहे 150 किलोमीटर गोवा. कालचा दिवस पण खूप मस्त गेला. बजेट फ्रेंडली आम्हाला रूम भेटलं. सगळं आम्ही कॅप्शनमध्ये टाकू. खूप मस्त ॲक्टिव्हिटीज झाल्या काल आणि खूप एन्जॉय केला आम्ही. हां, आणि आता लवकर निघालो आहे. सकाळचे वाजले आहेत 7:30 आणि मस्त रोड ट्रिप आता आमची सुरू होईल. परत बाय. मालवणमधील सुंदर रोडचा आनंद घेत आम्ही 10:30 ते 11पर्यंत गोव्यामध्ये पोचलो. आणि तिकडे पोचल्यानंतर आम्हाला पर्णमला भगवती मातेचं मंदिर दिसलं. तर तिकडे आम्ही मस्तपैकी दर्शन घेतलं आणि मग पुढे प्रवास केला. अतिशय जुनं आणि खूप सुंदर मंदिर होतं. त्यानंतर आम्ही पुढे निघालो, गोव्याला पोचलो आणि गोव्याला पोचून रूम बुक केले आणि आम्ही बागा बीचला निघालो. हॅलो. सो आता आम्ही आलो लंचला. मी मागवली बिर्याणी आणि ह्यांनी मागवले व्हेज थाळी. सो आता आम्ही लंच करू आणि बागा बीचला जाऊ. बाय. लंच नंतर आम्ही बागा बीचवर गेलो. जेवढी क्राऊड एक्सपेक्ट होती तेवढी तिकडे नव्हती. सो आम्ही खूप एन्जॉय केलं तिकडे. सनसेट एन्जॉय केलं, पाण्यामध्ये एन्जॉय केलं, पूर्ण इव्हनिंग तिकडे स्पेंड केली. सुंदर अशी इव्हनिंग स्पेंड केल्यानंतर आम्ही हॉटेलवरती गेलो, चेंज केलं. त्यानंतर आम्ही पुन्हा बाहेर निघालो गोवा नाईट लाईफ पाहायला. गोव्यामध्ये स्टे आणि फूड खूप एक्सपेन्सिव्ह आहे. फूड तर खूपच एक्सपेन्सिव्ह आहे, पण आम्हाला स्टे छान मिळाला, रिजनेबल मिळाला. पण फूड खूप महाग आहे. आम्ही आता आलो आहोत टिटो स्ट्रीटला, जे बागा बीच जवळ आहे. तिकडे आम्ही क्लबमध्ये गेलो. तिकडे खूप एन्जॉय केला आम्ही. डान्स केला, म्युझिक एन्जॉय केलं, डिनर केला. बागा बीचवरती पार्किंग चार्जेस खूप हाय आहेत. 100 रुपीज 2 व्हीलर आणि 200 रुपीज 4 व्हीलर. सो तुम्ही इकडे पार्किंग अवॉइड करा, कारण की खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि लिमिटेड टाईमसाठी आहे. आम्ही आता इथे क्लबिंग एन्जॉय करतो. तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.